नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 12th स्टँडर्ड केमिस्ट्री त्याचा एक लेसन बघणार आहे। नाव आपण इथं लिहिलेलं आहे, अल्डिहाइड केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। केमिस्ट्रीमधला मोठा असलेला लेसन आज आपण बघतोय आणि ह्याचं कारण असं की लेसन शिकवताना स्टुडंट मला म्हणतात की सर वी अंडरस्टूड द लेसन, कळालं आम्हाला, पण झाल्यानंतर पुन्हा 2-3 दिवसांनी म्हणतात की सम रिॲक्शन्स वी आर फॉरगेटिंग, विसरतो आम्ही काही रिॲक्शन करायला थोड्या कठीण जातात। मग आता ह्याच्यावरचं थोडं सोल्युशन काय करूया, मग ह्याच्यावरचं सोल्युशन करूया तर चला आपण आता बोर्डवर एक्सप्लेन करूया आणि इम्पॉर्टंट पॉइंट हे विद्यार्थ्यांपर्यंत परत 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 पोहोचत राहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवतोय त्या विद्यार्थ्यांना तर त्याचा फायदा होणारच आहे, पण आणखीन जे केमिस्ट्रीचा अभ्यास करतायत बाकीचे सगळे त्यांनी परत एकदा बघितलं तर त्यांची रिव्हिजन होऊन जाणार आहे। त्याच्यामुळे आपण प्रत्येक दिवशी आता 5 ते 10 मिनिटं, कमीत कमी 5 मिनिटं आपण भेटणारच आहे ह्या माध्यमातून आणि बोलणारच आहे केमिस्ट्रीच्या माध्यमातून, कारण ते बोललं पाहिजे। कारण जर नाही बोललं तर ते तुमच्या मनामध्ये राहतं, नाही डाऊट क्लिअर थोडंसं वाटू शकतं की हे थोडंसं काय आहे, केमिस्ट्रीच्या रिॲक्शन थोड्याशा काय आहेत। ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून एक सहज मार्गदर्शन हसत खेळत 5 ते 10 मिनिटाचं आजपासून आपण स्टार्ट करतोय। ओके, तर अल्डिहाइड अँड केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हा लेसन घेण्यापाठीमागं हा लेसन मोठा आहे, आपण तो कव्हर करूया आणि मोस्टली पेपर सेकंडच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या आपण डिस्कस करूया डिटेल, म्हणजे पेपर सेकंडच्या रिॲक्शनचा डाऊट असतो। ओके, विदाउट वेस्टिंग अवर टाइम लेट अस स्टार्ट। अल्डिहाइड्स अँड केटोन्स मध्ये फर्स्ट कॉन्सेप्ट काय आहे तर अल्डिहाइड। ओके, अल्डिहाइड मीन्स एक मार्काला कुठंतरी ते विचारलेले असते की व्हॉट इज मीन बाय अल्डिहाइड, तुम्हाला विचारलं जातं अल्डिहाइड म्हणजे काय सांगा। ओके, मग अल्डिहाइड द कंपाऊंड विच कंटेन्स सिंगल बॉन्ड CHO ग्रुप, म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये CHO सिंगल बॉन्ड CHO ग्रुप आहे हा अल्डिहाइड ग्रुप आहे। ओके, द कंपाऊंड विच कंटेन्स CHO ग्रुप त्याला तुम्ही काय म्हणणार अल्डिहाइड। ओके, सो दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज अल्डिहाइड, पण कंपाऊंड मध्ये CHO ग्रुप असला पाहिजे। सेकंड पॉइंट नंबर सेकंड, कीटोन। व्हॉट इज मीन बाय कीटोन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कीटोन। कीटोन म्हणजे तुम्हाला काय समजतं तर कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप असला पाहिजे। ओके, आपण RCHO दाखवताना इथं आपण अल्डिहाइड ग्रुप दाखवताना RCHO असं सुद्धा दाखवतो। मग आता हे क्लिअर झालं की द कंपाऊंड इन विच CHO ग्रुप इज अ प्रेझेंट त्याला आपण काय म्हणणार आहे अल्डिहाइड। Here ketone, the compound in which ketonic group is present, हा झाला ketonic group RCO, दिसतोय ना हा RCO, हा ketonic group झाला। the compound in which ketonic group is present, या कंपाऊंड मध्ये हा ketonic group जसा तुम्हाला दिसतोय, so here ketonic group। ओके, so the compound in which ketonic group is present त्याला आपण काय म्हणणार आहे कीटोन। ओके, मग कीटोनिक ग्रुप किंवा कीटोन, हियर दिस इज कीटोनिक ग्रुप। कीटोन इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला RC डबल बॉन्ड O आणि R। ह्याच्यामध्ये आणखीन 2 गोष्टी आहेत। ओके, दिस इज कीटोन, मग ह्याच्यामध्ये RR सेम आहेत, अल्किल ग्रुप, R मीन्स अल्किल ग्रुप, हा R सुद्धा अल्किल ग्रुप होईल। मग कीटोन असं सुद्धा दाखवू शकतो आपण RCOO आणि R'। मग ह्याचं मिनिंग काय, ओके, ह्याचं मिनिंग असं की RCOR म्हणजे अल्किल ग्रुप जे आहेत सेम आहेत, RCOR हा सुद्धा कीटोन आहे, पण ह्यातले अल्किल ग्रुप हे वेगळे आहेत। सो फायनली आता आपल्याला 1 मार्काचंच बघायचं आहे, जास्त डिटेल नाही। द कंपाऊंड इन विच CO ग्रुप इज अ प्रेझेंट कीटोन, कंपाऊंड इन विच CO ग्रुप इज प्रेझेंट कीटोन, कंपाऊंड इन विच CHO ग्रुप इज अ प्रेझेंट अल्डिहाइड। ओके, 1 मार्काचं साधारणपणे शॉर्ट क्वेश्चन आपल्याला समजू शकतात, 1 मार्काला येऊ शकतात। नाव अल्डिहाइड केटोन झाल्यानंतर आता टाइप्स ऑफ अल्डिहाइड। अल्डिहाइडचे 2 टाइप्स आपल्याला टेक्स्ट मध्ये दिलेले आहेत। ओके, सो देयर आर 2 टाइप्स ऑफ अल्डिहाइड्स। फर्स्ट आहे
ॲलिफॅटिक, दुसरा आहे ॲरोमॅटिक. सो टाइप्स, टू टाइप्स आर देअर. टू टाइप्स आर प्रेझेंट, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग विच टू टाइप्स आर प्रेझेंट, दोन कोणते टाइप्स आहेत तर ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि एक ॲरोमॅटिक. सो हियर यू कॅन राईट, आपण समजावून घेऊया. ॲलिफॅटिक, ओके, अल्डिहाइड. आणि सेकंड काय, ॲरोमॅटिक. आपल्या टेक्स्टमध्ये दिलेलं आहे ॲरोमॅटिक, अल्डिहाइड. ओके, असे दोन टाईप दिलेले आहेत. म्हणजे बेसिक आपल्याला मांडताना हे दोन टाईप लक्षात आले पाहिजेत. क्वेश्चन असेल परीक्षेमध्ये राईट टाइप्स ऑफ अल्डिहाइड, तर बेसिक आपल्याला ॲलिफॅटिक अल्डिहाइड नावाचा एक अल्डिहाइड आहे, ॲरोमॅटिक अल्डिहाइड नावाचा एक अल्डिहाइड आहे. ओके, मग आपण टाईप सांगितले, टाइप्स ऑफ अल्डिहाइड. मग आता टाइप्स ऑफ अल्डिहाइड आपण लक्षात घेतलं, पण टाइप्स ऑफ अल्डिहाइड लक्षात घेताना थोडीशी आपल्याला एक्झाम्पल देणं गरजेचं आहे. ॲलिफॅटिक अल्डिहाइड मध्ये एक्झाम्पल देत असताना, ओके, हे आपण एक्झाम्पल देऊ शकतो CH3 CHO. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड मध्ये एक्झाम्पल देताना हे आपण असं एक्झाम्पल देऊ शकतो. ओके, सो दिस इज बेन्झीन रिंग, केअरफुली अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड and here CHO. So this is benzaldehyde. Benzaldehyde. हे दोन एक्झाम्पल झाली आपली. ओके, सो दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज ॲलिफॅटिक अल्डिहाइड. असं का बरं? ह्याचं नाव ॲसिटल्डिहाइड आहे. ॲसिटल्डिहाइड. ओके, ॲसिटल्डिहाइड किंवा IUPACच्या भाषेत ह्याला इथेनॉल असं सुद्धा म्हणतात. मग अल्डिहाइडिक ग्रुप इज अ लिंक विथ अल्किल ग्रुप असं असेल तर ते ॲलिफॅटिक अल्डिहाइड. पे अटेन्शन देअर, हे केअरफुली जरा बघा. अल्डिहाइडिक ग्रुप CHO कनेक्टेड विथ अल्किल ग्रुप, ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडिक ग्रुप इज अ लिंक विथ बेन्झीन रिंग, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. एक्झाम्पल ॲसिटल्डिहाइड आणि बेन्झल्डिहाइड. म्हणजे आज आपण काय बघितलं डिस्कशनमध्ये, एवढं तरी क्लिअर झालं की अल्डिहाइड द कंपाऊंड इन विच CHO ग्रुप असतात, किटोन त्याच्यामध्ये किटॉनिक ग्रुप असेल RCOR, म्हणजे दोन साईडला दोन अल्किल ग्रुप असतील, मध्ये CO असेल तर तो किटोन असेल. RR सेम अल्किल ग्रुप, RR' डिफरंट अल्किल ग्रुप. आपण टाइप्स ऑफ अल्डिहाइड बघितले, दोन टाइप्स आहेत अल्डिहाइडचे, एक ॲलिफॅटिक अल्डिहाइड, दुसरा ॲरोमॅटिक अल्डिहाइड. एक एक मार्काला जाऊ शकेल. ॲलिफॅटिक अल्डिहाइड एक्झाम्पल घेतलं ॲसिटल्डिहाइड, लिहिल्यानंतर लक्षात येतंय अल्डिहाइडिक ग्रुप इज अ लिंक विथ अल्किल ग्रुप. ओके, आणि फायनली ॲरोमॅटिक अल्डिहाइड, अल्डिहाइडिक ग्रुप इज अ लिंक विथ बेन्झीन रिंग, म्हणजे ॲरोमॅटिक अल्डिहाइड, ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झीन. सो अप टू टाइप्स ऑफ अल्डिहाइड आपण बघितलेलं आहे. उद्या काय करूया, टाइप्स ऑफ कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि टाइप्स ऑफ ऍसिड बघूया. रोज आपण 5 मिनिटं बोलूया रोज, म्हणजे तुमच्यासाठी ते इझी होईल आणि अंडरस्टँड सुद्धा होईल. तर थांबूया आपण, उद्या इथून टाइप्स ऑफ कीटोन पासून आपण डिस्कस करूया. थँक्यू.